सहकार्य केलं ठीक आहे. सत्कार कर त्याचा. हे हर्ष तर बघतोय आपण या ठिकाणी सनी सनी कोंडिलकर एक जबरदस्त गुणलेखक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. बेलेंट्रामध्ये राहतात परंतु तितकंच चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं ते स्कोरिंगसाठी सनी कोंडिलकर यांचं. त्यानंतर आजच्या रात्री सध्याचे स्टार कमेंटेटर म्हणून ज्याची ओळख ते मानस मनोरे यांना मी विनंती करेन की आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मानस मनोरे यांचं समालोचन आवडलं असेल तर. कारण आपण बघतोय जबरदस्त समालोचक सध्याच्या घडीला अगदी आपण म्हणतो ना एखादा खेळाडू फॉर्म मध्ये असतो तसं या ठिकाणी आपल्याला पाहतोय. दरवर्षी आपण बघतोय त्यांना या ठिकाणी त्यांचा नक्कीच 70वी स्पर्धा असेल त्यांची आणि आपण पाहतोय त्यांना मानस मनोरे यांचं मनापासून स्वागत. आमचे वसंत गाताडे या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आमचे पंचांच्या भूमिकेत मला मिळालेले रोशन बार्शी यांना मी विनंती करेन की आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. रोशन बार्शी आपल्या गावातील पंच आणि या स्पर्धेसाठी त्यांचं बरंचसं सहकार्य लागलं. त्यानंतर प्रवीण भोजने आपणही यायचं आहे. प्रवीण भोजने त्यानंतर डीजे मास्टर प्रणित म्हात्रे तुमचंही स्वागत या ठिकाणी मी विनंती करेन. प्रणित म्हात्रे आपणही यायचं. 24 लाईव्ह इव्हेंटचे सदस्य मी विनंती करेन 24 लाईव्ह इव्हेंटचे सदस्य आपणही यायचे आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे या ठिकाणी विनंती करेन. आमचे नरेश मुने त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय त्यांचंही मनापासून स्वागत आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंटचे तर एकूणच या ठिकाणी आपण बघतोय आमचे पंच हरेश माळी त्यांचं या ठिकाणी स्वागत. आणि तो वळूयात या ठिकाणी आता मात्र बक्षीस समारंभाकडे सगळ्या मान्यवरांच्या या ठिकाणी आपण बघतोय आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी खरंतर आणखीन एक आमचे देवेंद्र माळी सर ज्यांनी गेली 3 दिवस या स्पर्धेला लीड केलं आणि रायगडमधील मराठीचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे. सावळे गावाचं नाव पण त्यांनी मोठं केलेलं आहे. जसे क्रिकेटर सावळे गावाचं नाव मोठं करतात तसे बरेचसे सावळे गावाचे कलाकार पण सावळे गावाचं नाव मोठं करत असतात आणि त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय देवेंद्र माळी सर. एक जबरदस्त मराठीचा बुलंद आवाज दर्जेदार समालोचक आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये मात्र आपण करणार आहोत. आयोजकांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते देवेंद्र माळी सर यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण मात्र इथून करतोय. धन्यवाद. तुमची अशीच साथ या गावासोबत कायम असेलच यात मात्र शंकाच नाही आहे. आणि आपल्या खरं तर आपल्याकडे असलेला भरघोस शब्दसंग्रह त्याच्यानंतर प्रत्येक चेंडूवरती खेळाचं केलेलं अचूक विवरण आणि प्रत्येक प्रेक्षकांना ज्यांनी मंत्रमुग्ध केलं ते देवेंद्र माळी सर यांचा सन्मान. तदनंतर आमचे साहिल मस्कर सर यांचा पण सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आहे की आपण पण यावं. त्यांनी पण फार चांगलं समालोचन केलं आणि मला आनंद झाला देवेंद्र सर की गावामधून असे नवोदित समालोचक येत आहेत समालोचन करतायत आणि गावाचं नाव मोठं करण्यासाठी या क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत. त्यामुळे साहिल मस्कर सर यांना मी स्वतः भरपूर साऱ्या शुभेच्छा देईन. येणाऱ्या काळामध्ये आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला दिसाल अशा सदिच्छा आणि शुभेच्छा आपण त्यांना देऊया आणि त्यांचा सन्मान आपण केलेला आहे. नक्कीच. त्यानंतर आमचे हर्षल म्हात्रे त्यांनी देखील बरीचशी मेहनत घेतली त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल. हर्षल म्हात्रे मी विनंती करेन वसंत गाताडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचंही स्वागत करायचं आहे. हर्षल म्हात्रे झाला स्कोर पण झाला. तो बोलूयात या ठिकाणी आपण बघतोय
बक्षीस समारंभाकडे या ठिकाणी आपण बोलणार आहोत. आपण पाहतोय गेली 3 रात्री तब्बल 32 संघांनी. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण प्लीज समोर यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल प्लीज समोर यायचं आहे. तर बोलूयात या ठिकाणी आपण बघतोय सर्वप्रथम या ठिकाणी पाहायला मिळत आहे ही स्पर्धा मैत्री ग्रुप यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्या मैत्री ग्रुपच्या पूर्ण आपण बघतोय एक चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळेचे सगळे मेंबर्स आपण बघतोय मैत्री ग्रुपचे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे त्या सगळ्या मेंबर्ससाठी आपण पाहतोय आज आणि विनोदजी पाटील आपल्याला विनंती आपणही यायचंय. त्यांचं देखील बरंचसं सहकार्य आम्हाला पाहायला मिळालं. ते विनोदजी पाटील मी विनंती करेन आमचे प्रकाश पाटील आपल्याला विनंती असेल आपणही आमच्या मंचावर यायचं आहे. आपलंही मनापासून स्वागत प्रकाश पाटील. तर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर या ठिकाणी फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेन. या ठिकाणी आपण बघतोय आमच्या चला ट्रॉफी घे ना वरती. मॅन ऑफ द मॅच घे. मॅन ऑफ द मॅच फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेन आमच्या या ठिकाणी मी वसंत गाताडे आणि मनीष माळी यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट ज्यांना रायगड प्रीमियर लीगमध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्याला चकित केलं आपल्या रसानी परिसराचं नाव उंचावलं तो नारपुली गावचा सितारा अभिजित मोरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच फायनलच्या मॅचचा. अभिजित आपण यायचंय प्लीज लगेचच यायचंय. चला अभिजित या ठिकाणी लवकर या आपण. आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण प्लीज समोर यायचं आहे. या ठिकाणी विनंती असेल सर्वांना. चला पोसरी संघ प्लीज विनंती असेल आता आपण खेळत या ठिकाणी यायचंय समोर. चला या लवकर. चला यायचं अभिजित आपल्याला विनंती असेल. या ठिकाणी आपण बघतोय फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेन आमचे वसंत गाताडे आणि मनीष माळी यांचे शुभ हस्ते आपण बघतोय सन्मानित. एकदा जोरदार टाळ्या बाजवा कारण एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ज्या क्षणी आपण बघितलं होतं की किरण पवारनं त्याला प्रोत्साहित केलं होतं आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये ती आपली सामनावीराची ट्रॉफी त्याला दिली होती आणि त्यानंतर त्यानं मागे वळून न बघता प्रत्येक सामन्यामध्ये एक जबरदस्त चमक दाखवली. तो अभिजित मोरे ठरलाय फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन या ठिकाणी आताच उपस्थित झालेले आमचे प्रकाश पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. ऋषिकेश माळी आपल्याला विनंती असेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या वतीने आपण बघतोय प्रकाश पाटील यांचं स्वागत केलं जाईल. आपल्याला मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यानंतर बोलतोय आता मात्र वैयक्तिक पारितोषिकाकडे. वैयक्तिक पारितोषिक नाही ते सांगितलं मला त्यांनी समजलं मला. वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले देतोय बेस्ट फिल्डर आणि बेस्ट फिल्डर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आली होती. या ट्रॉफीचं जर पाहायला गेलं तर कैलासवासी तुळशीराम महादू बार्शी यांच्या स्मरणार्थ विशाल तुळशीराम बार्शी यांच्या वतीनं आकर्षक कूलर आणि ही ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळते. रोशन बार्शी
आपण यायचंय आणि त्यांच्या समवेत मी आमंत्रित करेन. तर आपण बघतोय रोशन बारशी आणि ऋषिकेश माळी आपण समोर यायचंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यानं जबरदस्त क्षेत्ररक्षण करून बऱ्याचशा धावा वाचवल्या. एनी गेसेस आकर्षक कूलर कोणाला जाईल? या शृंखलेमध्ये त्यानं जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय, परंतु हे पारितोषिक जात आहे आराध्य फायटर्स कैलासवासी संजय 11 बातावण संघाकडे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय तो ऋतिक साठी या ठिकाणी मी विनंती करेन. ऋतिक याला जोरदार टाळ्या वाजवतात. ऋतिक साठी जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यानं दाखवलं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय तो बातावण संघाचा. आमचे ऋषिकेश माळी त्यानंतर रोशन बारशी यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जात आहे. आपण बघतोय संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला पाहायला मिळत आहेत. आमचे दीपक शेठ यांच्या वतीनं या ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळत आहेत. बेस्ट फिल्डरची आणि आकर्षक कूलर देण्यात आला तो विशाल बारशी त्यांच्या वडिलांच्या आठवणीनं आपण बघतोय स्मरणार्थ ही आकर्षक कूलर पाहायला मिळतोय. अभिनंदन. नाही तो अत्यंत गेलो ते घरी घेऊन घेऊ नंबर. त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक थोडंसं मागे ठेवतोय. आता मात्र चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघानं या ठिकाणी आपण बघतोय चौथा क्रमांक आला तो मी विनंती करेन त्या संघाला. आणि आमचे पाहुणे या ठिकाणी मी विनंती करतोय प्रकाश पाटील आणि मनोहर माळी यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते चतुर्थ पारितोषिक ठरलेला संघ आराध्य फायटर्स कैलासवासी संजय भोईर 11 बाताड संघ ठरलाय चौथ्या क्रमांकाचा मानकरी ₹25,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळते, जी ट्रॉफी आम्हाला सुपूर्द केली होती. आपण बघतोय कैलासवासी सर्वेश लक्ष्मण माळी याच्या स्मरणार्थ माजी सरपंच शिवाजी अंबमाळी यांच्या वतीनं आपण बघतोय ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे. जितेश लक्ष्मण माळी यांच्या वतीनं ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे. ती ट्रॉफी आपण बघतोय चौथ्या क्रमांकाची जाती आहे. सर्व मान्यवरांनी आता उभं राहायचं. आपण बघतोय ही ट्रॉफी आपण बघतोय जाती आहे ती बाताड संघाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या संघासाठी, कारण चांगला खेळ त्यांच्या वतीनं आपण बघितलाय. अभिनंदन. त्यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ या ठिकाणी आपण बघतोय शरणा 11 मंगळमूर्ती काळुंद्रे आणि त्या काळुंद्रे संघाच्या संपूर्ण टीमला या ठिकाणी मी विनंती करतोय आणि आमचे पाहुणे तर मी विनंती करते आमच्या पाहुण्यांना या ठिकाणी आपण यायचं आणि ट्रॉफी द्यायची आहे ₹25,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि सुपूर्द करण्यासाठी सगळ्या पाहुण्यांना मी विनंती करेन या ठिकाणी आपण समोर यायचं. चला वसंत गाताडे आपण पण राहायचं या टीम मध्ये आणि प्रकाश माळी आपणही वरती यायचं आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आपण बघतोय मंगलमूर्ती काळुंद्रे संघ. जोर टाळ्या वाजवायच्या त्या काळुंद्रे संघासाठी आपल्याला पाहायला मिळतं. एक जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ या ठिकाणी विजय 11 यंगस्टर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदाच या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला होता नाईट टुर्नामेंट मध्ये खेळण्याचा. एक स्वप्न पाहिलं होतं की नाईट टुर्नामेंट मध्ये खेळून ते जिंकण्याचा देखील, आणि आज मात्र या ठिकाणी त्यांचं स्वप्न सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ यंगस्टर पोसरी संघ ₹50,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते. सुपूर्द करण्यात आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व टीमचं या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय, अभिनंदन व्यक्त करतोय.
ओ भाऊ ओ साईडला तरी बस लाईव्ह चालू गावदेव माते की जय. अभिनंदन सगळ्यांचं पुन्हा एकदा. स्वागत करा त्यांना खाली तिथं स्वागत करा तिथं खाली खाली नको अहो तिथं बसा तरी मग सांगता कशाला काय तेवढं सांगा तुम्हाला हॅलो, आपण बघतोय आता बोलूया त्या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिकांच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्हाला या संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला दिल्या होत्या. कैलासवासी सौभाग्यवती वैजयंती मारुती माळी यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय अतुल माळी, निलेश माळी यांच्या वतीने आपण बघतोय पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली होती. दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पाहिली सुपूर्द करण्यात आली होती. ती कैलासवासी सर्वेश लक्ष्मण माळी यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच शिवाजी अंबोमाळी यांच्या वतीने आपण बघतो ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आली होती. त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद. तर आता वैयक्तिक पारितोषिकांच्याकडे जाऊया आपण. बेस्ट बॉलर ठरलाय आणि बेस्ट बॉलरसाठी आपण बघतोय आमच्या काजल ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर ओनर जितेश लक्ष्मण माळी यांच्याकडून ही बेस्ट बॉलरची सायकल आम्हाला देण्यात आली आहे कैलासवासी सर्वेश लक्ष्मण माळी यांच्या स्मरणार्थ. आणि ती या ठिकाणी आपण बघतोय ट्रॉफी जातीये. बेस्ट बॉलर कोणी गेस करेल का, कोण असेल? इथे विकेट नाही, आम्ही प्रत्येक संघाचा विचार केलाय आणि ही ट्रॉफी जातीये. विकेट पेक्षा सगळ्यात महत्व काय असेल ती गोलंदाजीला, आणि ती गोलंदाजी ठरली होती. अगदी त्या संघाला अजिंक्यपद मिळवण्यास भाग पाडलं. तो संघ तो विजेता ठरलाय गोलंदाज भावेश मोरे. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाज पाहायला मिळतोय. 6 चेंडूवर रोखून धरलं. अगदी 10 चेंडू 6 धावांची गरज होती आणि तो सामना जिंकून दिला आपल्या गोलंदाजीनं. तो भावेश मोरे ठरलाय या मॅचचा बेस्ट बॉलर. प्रत्येक टीम मध्ये एक एक पारितोषिक गेलं पाहिजे या इराद्यानं आपण बघतोय. परंतु भावेश मोरेनं जी गोलंदाजी सेमीफायनलच्या लढतीमध्ये दाखवली होती अगदी ती गोलंदाजी, कारण तो सामना असा होता की त्या सामन्यामध्ये जिंकू शकत नव्हते. भावेश, मीही तो सामना बघत होतो, असं वाटलं होतं भावेश एकच प्रश्न विचारेल की 6 चेंडू आणि तुला धावा शिल्लक ठेवल्या त्या 6 समोर आपण बघितलं होतं की जबरदस्त पद्धतीने तो खेळ करत होता संघ, आणि अशा परिस्थितीत असं वाटलं होतं की आम्हालाही वाटलं होतं की 6 धावा निघतील. परंतु आम्ही सांगत होतो की भावेश मोरेवर विश्वास होता. बऱ्याच वर्षानंतर आपण बघितलं होतं भावेश मोरेची गोलंदाजी या ठिकाणी ती आठवण करून दिली. कारण नारपोली संघाचा गोलंदाज म्हणून एक भरोशाचा गोलंदाज म्हणून तुझं नाव नेहमी घेतलं जायचं. परंतु ती 6 धावा वाचवल्यानंतर तुझी काय फिलिंग होती? काय नाही, 100% द्यायचा प्रयत्न केला. टीम मी सांगितलंच होतं मला 10 रन तरी ठेवा, मी 100% मॅच काढून देईल संघाला. नक्कीच, आणि तुझी ती गोलंदाजी ठरते. कारण आज आपण बघतोय त्या जर 6 धावा वाचवल्या नसत्या तर आज अजिंक्यपद मिळालं नसतं. एकूण अभिनंदन या ठिकाणी भावेशचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भावेशसाठी, कारण आपण बघतोय आपल्या गोलंदाजीच्या बलबुत्यावरच हे पारितोषिक मिळतंय ते नारपोली संघाला. उत्कृष्ट गोलंदाजीचा मानकरी ठरलेला खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ज्यानं संपूर्ण हंगामामध्ये जबरदस्त फलंदाजी करून सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली, तो फलंदाज नाव घ्यायची गरज आहे का? नो डाऊट मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा राहुल पाटील, ज्यानं 66 धावा करून एक जबरदस्त इनिंग केली, तो राहुल पाटील ठरलाय. आणि भावेश मोरे आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक पण आलेलं होतं या ठिकाणी.
गायकर ते नाही तो दिला रे मला. गायकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक होतं. बेस्ट बॉलर भेटला तर भावेश मोरेसाठी. अभिनंदन या ठिकाणी राहुल एक जबरदस्त इनिंग या ठिकाणी खेळी केली. राहुल या ठिकाणी आपण बघतोय तसं पाहायला गेलं तर आघाडीचे फलंदाज परेश चिखलेकर होते, त्यानंतर प्रवीण घरत होते. परंतु या मैदानावर मी बऱ्याचदा बघितलंय तुमचा संघ कोणतं ना कोणतं पारितोषिक घेऊन जात असतो, परंतु आघाडीची जी फळी होती इतकी मजबूत फळी होती आणि त्यानंतर तुझ्या वाट्याला कमी चेंडू येत होते. परंतु त्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय परिस्थिती होती की सामना कशा पद्धतीने जिंकायचा? माझ्या मनामध्ये एवढंच असते फक्त आमच्या टीमला जिंकून द्यायचा, बाकी गेम काही सगळ्यांची पोरं चांगलीच खेळतात. नक्कीच. आणि हे पारितोषिक तुला मिळतंय या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजाचं, कारण आपण बघतोय रायगडमध्ये अगदी सन्मानाने नाव घेतलं जातं ते प्रवीण गरजचं, तितकंच नाव चांगलं घेतलं जातं परेश चिखलेकरचं, परंतु त्यांना मागे टाकत आज उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय. कसं वाटतंय? काय नाही, चांगली गेम झाली या ग्राउंडवर आणि आयोजन भारी होता. या मैदानावर खेळताना आणि या आयोजनामध्ये खेळताना हे आयोजन कसं वाटलं? नाही, लाईट चांगले आहे, बॉल ट्रॅव्हल होते, फक्त विकेटचा थोडा प्रॉब्लेम होता, तरी काही एवढा काही नाही वाटला, केलं झालं तरी. नक्कीच हा होता या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज. अभिनंदन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि भावेश मोरेचं पारितोषिक द्यायचं आहे. भावेश मोरे या ठिकाणी 500 रुपये देण्यात आले होते आमचे गायकर बंधू त्यांच्या वतीनं, आणि ते पारितोषिक देत आहेत पॅकर्स, सगळ्यात फेवरेट पॅकर होते ते नारपोली संघाचे नरेश मुने, त्यांच्या वतीनं पारितोषिक दिलं जात आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय वैयक्तिक पारितोषिक, सगळ्यात मोठं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. परंतु त्या अगोदर आपण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देऊया. मी विनंती करेन तन्मय 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली संघाला मी आमंत्रित करेन. पूर्ण स्क्वॉड यायचं नक्कीच. या ठिकाणी आमच्या संपूर्ण पाहुण्यांना देखील विनंती करेन की आपण यायचं. रुपये 1 लाख आणि भव्य दिव्य ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते. अजिंक्य ठरलाय तो नारपोली संघ या स्पर्धेमध्ये. खेळायचं की नाही त्याच्या अगोदर त्यांनी विचार केला, तो अंतिम क्षणाला ते आले आणि त्यांनी जिंकून घेतलं सगळ्यांना. नरेश मुने आज नक्कीच खुश असेल पुन्हा एकदा, कारण आपण बघतोय त्यांच्या सुकन्याचं नाव आज त्यांनी हॅलो त्यांच्या सुकन्याचं नाव आज या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी गाजवलंय. आणि आपण बघितलंय पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी अजिंक्य राहिला तो नारपोली संघ. आता मात्र या ठिकाणी वैयक्तिक 2 मिनिटं तुम्हाला संधी देतो मी. शेवटचं पारितोषिक या ठिकाणी आता मात्र देण्यात येईल. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज आपण बघतोय. मॅन ऑफ द सिरीज मध्ये बरेच जण या ठिकाणी रेसिंग मध्ये होते, कारण आपण पाहायला गेलं मॅन ऑफ द सिरीजच्या पारितोषिकासाठी आम्हाला बघतोय पुरस्कृत केले ती या ठिकाणी बाईक, ही बाईक आम्हाला पुरस्कृत केले ते आमच्या सावळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रशांत नरेश माळी. आपल्याला बाईक पाहायला मिळते आणि ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली होती प्रशांत नरेश माळी विद्यमान सरपंच सावळे ग्रामपंचायतीचे, त्यांच्या वतीने ही बाईक आम्हाला देण्यात आली होती. आणि या बाईकसाठी आपण बघतोय बरीचशी मेहनत, बराचसा संघर्ष केला होता, परंतु हे पारितोषिक तसं पाहायला गेलं तर 2 खेळाडू होते. मी डायरेक्टली सांगतो 2 खेळाडू होते रेसमध्ये. त्यातील पहिला खेळाडू होता तो राहुल पाटील करंज या ठिकाणी काळुंद्रे संघाचा. त्याच्या धावा होत्या तब्बल 66, परंतु एका पॉइंटच्या फरकानं हे पारितोषिक गेलंय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पहिल्यांदाच आपल्या स्वप्नातली बाईक मिळवली ती आदित्य कांडकेसाठी.
याचे आपण आदित्य कांडके तब्बल 67 पॉइंट्सनं त्यानं बाईक मिळवली आहे एका पॉइंटच्या फरकानं. दोन मिनिटं. दोन मिनिटं फक्त एकच दोनच प्रश्न विचारतो फक्त. दोन मिनिटं फक्त दोनच प्रश्न विचारेल बा. या ठिकाणी आपण बघतो आदित्य तुझी कितवी बाईक आहे? पहिलीच बाईक आहे. नक्कीच तुझ्या स्वप्नातली बाईक आणि ही तुला मिळाली आहे. आज तू एक चांगला खेळ केलाय आणि ही बाईक तू कोणाला समर्पित करशील? पप्पांना. नक्कीच तुझे वडील या ठिकाणी आहेत. पण या ठिकाणी मी वडिलांना दोन प्रश्न विचारेल कारण मी बघितलं होतं पहिल्या रात्री पण आम्ही तुम्हाला पाहिलं होतं. अगदी तुम्ही मुलाचा खेळ पाहण्यासाठी पहिल्या सामन्यापासूनच हजर होता. आज तुमच्या मुलानं हे यश प्राप्त केलंय, कसं वाटतंय? कसं आहे माहिती आहे का, मी पूर्वीपासून मी सुद्धा क्रिकेट खेळलोय. गुहागर तालुक्यामध्ये ज्यावेळेला राहत होतो, आता मी पोस्टेमध्ये जवळजवळ 20 वर्ष झाली राहतोय. गुहागर तालुक्यामध्ये जवळजवळ 50 कप अशा ट्रॉफी मी सुद्धा जिंकलेल्या आहेत. स्वतः माझ्या टीमने जिंकलेल्या आहेत. तेच माझं जे काही खेळण्याचं जे हे होतं ते आदित्य पुढे चालवतोय. आणि आदित्य एक स्वप्न पाहिलं होतं नाईट टुर्नामेंटमध्ये खेळण्याचं आणि आज ते तुम्ही पूर्ण केलं. परंतु या स्पर्धेमध्ये खेळताना आणि या आयोजनामध्ये खेळताना तुला कसं वाटलं आणि आयोजन कसं वाटलं? आयोजन तर खूप छान होतं. आम्हाला वाटलं पण नव्हतं आम्ही नंबर मारू. आमचे सगळे अंडर 19ची पोरं आहेत. 2004 खालची सगळी पोरं आहेत. त्यावेळी आम्ही मेहनत केली. असंच मेहनत करत राहा. ह्याच्या पुढे आपण असेच नंबर मारत राहू. नक्कीच हा होता मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या आदित्य कांडकेसाठी. अवघ्या एका पॉइंटच्या फरकानं त्यानं हे बाईक आपल्या स्वतःच्या नावे केली आहे. अभिनंदन. या ठिकाणी तर अभिनंदन या ठिकाणी आपण बघतोय. आणि या ठिकाणी सर्व विजेत्या संघाचं आपण हार्दिक अभिनंदन व्यक्त करूया. सर्वांना शुभेच्छा देऊया. त्या ठिकाणी आपण बघतोय जिंकल्याच्या ही स्पर्धा मैत्री ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झाली. ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट.